आमदार झाल्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी काल पहिल्यांदाच जरांगे पाटील यांच्यावर टीका केली। आपल्याला माहिती आहे, लोकसभा निवडणुका लागण्यापूर्वी पंकजाताई मुंडे आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये फार काही वाद नव्हता। मात्र ज्या क्षणी पंकजाताई मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली, प्रचार रंगामध्ये आला, त्यानंतर पहिल्यांदा पंकजाताई मुंडे यांनी एक वादग्रस्त विधान केलं। जरांगे पाटील यांच्याविषयी बोलत असताना त्यांनी सांगितलं की कुठं उपोषण आणि आंदोलन करून कुठं आरक्षण मिळत असतं का? झालं। त्या क्षणापासून जरांगे पाटील आणि पंकजाताई मुंडे यांच्यामध्ये शाब्दिक वार सुरू झाले। तीव्रता वाढत गेली। निकाल लागला आणि निकालामध्ये पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला। तेव्हापासून पंकजाताई मुंडे आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये सतत टीका-टिप्पणी होत असते। एवढंच काय, त्या लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर पंकजाताई मुंडे या विधान परिषदेचे आमदार झाल्या। मात्र पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेमध्ये ज्या मराठा आमदारांनी मदत केली त्यांची नावं आपल्याकडे असून त्यांना विधानसभेमध्ये बघून घेऊ असं जरांगे पाटील म्हणाले। विधान परिषदेची आमदारकी मिळाल्यानंतर काल पंकजाताई मुंडे हे पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी जरांगे पाटील यांच्याविषयी असं सांगितलं की जरांगे पाटील हे जे बोलतात ते खरंच करतात का? पत्रकारांनी त्यांना ज्यावेळेस विचारलं की जरांगे पाटील हे विधानसभा निवडणुकीमध्ये 288 उमेदवार उभे करणार आहेत आणि त्यामध्ये ते 288 पाळणार आहेत, स्पेशली भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पाडा असं त्यांचं म्हणणं आहे, त्यावर आपलं मत काय, असं पत्रकारांनी पंकजाताई मुंडे यांना विचारलं। पंकजाताई मुंडे यांनी जरांगे पाटील यांचा इतिहास काढायला सुरुवात केली। ते हेच जरांगे पाटील आहेत की ज्यांनी लोकसभा निवडणुका लागण्यापूर्वी आपण संपूर्ण 48 लोकसभा मतदारसंघामध्ये एका लोकसभा मतदारसंघामध्ये हजारो मराठे फॉर्म भरतील अशी घोषणा केली होती। त्याचं काय झालं? त्यानंतर त्यामध्ये बदल करून त्यांनी सांगितलं की एका लोकसभा मतदारसंघामध्ये एकच मराठ्यांचा उमेदवार उभा करायचा आहे। त्याचं काय झालं? त्यामुळे लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे करायचे असं जरांगे पाटील म्हणाले, मात्र त्यांनी ते शब्द पूर्ण केले नाहीत। नंतर एकच उमेदवार उभा करायचा असं त्यांनी सांगितलं, मात्र तोही शब्द त्यांनी पूर्ण केला नाही आणि त्यामुळे नुसतं बडबड करण्यामध्ये काही अर्थ नसतो। त्यामुळं ही बडबड त्यांनी बंद करावी आणि हिंमत जर असेल तर त्यांनी 288 ठिकाणी उमेदवार उभे करावे आणि पाडून दाखवावे, इतकं टोकाचं त्यांनी विधान केलं। पण तुम्हाला माहित आहे का हे ते नेमकं असं का म्हणतायत ते? बघा, 2-4 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलं की आता माझ्या आदेशाची वाट बघू नका, मैदानात उतरा आणि ठोकून काढा। ठोकून काढा म्हणजे विरोधकांवर सडकून टीका करा। आणि त्यांचं हे वक्तव्य आल्यानंतर असं वाटतंय की भारतीय जनता पक्षाच्या ठोकून काढा या मोहिमेचे जरांगे पाटील हे पहिले लाभार्थी आहेत की काय? कारण फडणवीस यांनी असं वक्तव्य केल्यानंतर प्रसाद लाड असतील, प्रवीण दरेकर असतील आणि आता पंकजा मुंडे असतील, या सगळ्यांचं टार्गेट रडारवर आले ते म्हणजे जरांगे पाटील। परंतु पंकजाताई मुंडे यांनी असं स्टेटमेंट का केलं त्यामागे सुद्धा कारण आहे। एकतर पंकजाताई मुंडे या त्या विधान परिषदेच्या त्या आता आमदार आहेत, त्यांना आता कुठल्याही विधानसभेच्या मैदानामध्ये उतरायचं नाही। याचा अर्थ त्यांना आता लोकांमध्ये जाऊन मतं मागायची काहीही गरज नाही। भले पक्षासाठी मतं मागतील पण त्यांना आता निवडून येण्याची काही गरज नाही। त्यामुळे जरांगे पाटील यांच्यावर टीका केली तर मराठा समाज येईल, मराठा समाज जाईल, असा काही प्रश्नच राहिलेला नाहीये। त्यामुळे नुकसान झालं तर पक्षाचं होईल, त्यात आपलं काय? त्यामुळे त्यांची आमदारकी तर शाबूत आहे। आणि दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे जरांगे पाटील यांच्यावर भाजपनं टीका करायला जी सुरुवात केली त्याचं मुख्य कारण म्हणजे तो भारतीय जनता पक्षाचा ट्रॅप आहे। ट्रॅप म्हणजे जाळ, सापळा। आता हा सापळा काय आहे? जरांगे पाटील यांचा स्वभाव आता सगळ्यांनाच माहिती झाला। जरांगे पाटील यांच्यावर तर कुणी टीका केली तर जरांगे पाटील लवकर रागावतात, लवकर त्यांना संताप येतो आणि ते फाड प्रतिटीका करायला चालू करतात आणि त्यांच्या याच स्वभावाचा भारतीय जनता पक्ष फायदा उचलण्याचा प्रयत्न करतो। सतत जरांगे पाटील यांना असं सांगायचं की हे काय उभे करणार, यांच्यामध्ये काय दम आहे, यांच्यामध्ये काय हिंमत आहे, लोकसभेमध्ये यांनी कुठे उभं केले, उभे करतो म्हणले कुठे उभं केले, सतत असं प्रेशराईज करायचं, बांडिंग करायचं, त्यांच्यावर सतत बोलून त्यांना उकसवत राहायचं, जेणेकरून यांच्यामध्ये दम कुठे असं म्हटल्याबरोबर जरांगे पाटील यांनी सांगावं की आमच्यातला दम तुम्हाला सांगतो, 288 उमेदवार उभे करूनच धावतो, 288 उमेदवार पाडूनच धावतो। काहीही करून भारतीय जनता पक्षाला आता एकच हवं आहे की काही करून जरांगे पाटील यांनी जास्तीत जास्त विधानसभेचे उमेदवार उभे केले पाहिजेत। का? जरांगे पाटील यांनी जर जास्तीत जास्त उमेदवार उभे केले तर निश्चितच जो मराठा समाज आहे,
लोकसभा निवडणुकीमध्ये जो महाविकास आघाडीकडे गेला होता तो मोठ्या प्रमाणामध्ये जरांगे पाटील यांनी जे उमेदवार दिले त्या उमेदवारांच्या पाठीमागे जाईल. मराठा मतामध्ये मोठ्या प्रमाणात विभाजन झालं की भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा विजय 100% ठरलेला. त्यामुळं सतत जरांगे पाटील यांच्यावर टीका करायची, त्यांना राग येईल अशी टीका करायची आणि त्यातून जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे केले की आपला विजय पक्का. हा भारतीय जनता पक्षाचा ट्रॅप आहे. आता बघूया जरांगे पाटील उमेदवार उभे करतात का, त्यांचे निवडून किती येतात आणि फायदा महायुतीला किती होत होते. बाकी या संपूर्ण विश्लेषणाबद्दल तुमचं मत आमच्यासाठी महत्वाचं आहे, ते कमेंट नक्की करा. धन्यवाद.